हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे काही एक्झाम्पल्स बघितले. आज आपण नेक्स्ट पार्ट आपण बघूया. नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ? एक्झाम्पल नंबर 7. What is the maximum length in kilometer for a single phase transmission line having copper conductor of 0.775 centimeter square cross section over which 200 kilowatt at unity power factor and at 33 kV are to be delivered? The efficiency of transmission is 90%. Take specific resistance as 1.725 मायक्रो ओहम सेंटीमीटर. तर यामध्ये काय मॅक्झिमम लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे ट्रान्समिशन लाईनची. गिव्हन डाटा काय आहे तर रिसिविंग एंडची पॉवर जी आहे ते आपल्याला दिलेली आहे 200 किलोवॅट. 200 किलोवॅट आपल्याला पॉवर दिलेली आहे. मग इंटू 10⁻³ 200ला 10⁻³ ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 लाख वॅट दिस पॉवर बिकम्स. ट्रान्समिशनची इफिशियन्सी पण दिलेली आहे 90% मीन्स 0.9. सेंडिंग एंड पॉवर इज इक्वल्स टू जी काय आपली रिसिविंग एंडची पॉवर आहे, रिसिविंग एंडच्या पॉवरला आपण पॉवर फॅक्टरनी इफिशियन्सीनी आपण डिवाइड केलं. मीन्स इथं काय आहे तर सेंडिंग एंडची पॉवर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इफिशियन्सी रिसिविंग एंड डिवायडेड बाय सेंडिंग एंड. तर सेंडिंग एंडची पॉवर ही पॉवर आपल्याला काढायची आहे सेंडिंग एंडची. त्यामुळे काय येणार तर रिसिविंग एंडची पॉवर डिवायडेड बाय इफिशियन्सी. म्हणजेच रिसिविंग एंडची पॉवर किती आहे 2 लाख वॅट आणि पॉवर फॅक्टर इफिशियन्सी जी आहे 0.9 आहे ट्रान्समिशन लाईनची. त्यानं त्याला डिवाइड केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सेंडिंग एंडची पॉवर भेटली. नंतर लाईनचे लॉसेस जर आपल्याला काढायचे असतील तर भेटली. सेंडिंग एंडची पॉवर किती आहे तर 2,22,222. त्यामधून आपण 2 लाख वॅट पॉवर मायनस केली. मीन्स लाईन्स लॉसेस म्हणजे सेंडिंग एंड पॉवरमधून आपण रिसिविंग एंडची पॉवर, सेंडिंग एंडची पॉवर किती आहे तर दिस इज द सेंडिंग एंड पॉवर अँड दिस इज द रिसिविंग एंड पॉवर. लॉसेस म्हणजेच काय तर इनपुटमधून सेंडिंग एंडच्या पॉवरमधून आपण रिसिविंग एंड जी काय आपल्याला भेटलेली पॉवर आहे ती वजा केली. त्यामुळे आपल्याला 22,222 वॅट्स एवढे लाईन लॉसेस भेटले. देन लाईन करंट आय इज इक्वल्स टू, हे सिम्पल आहे, आय इज इक्वल्स टू पॉवरच्या फॉर्म्युल्याने ते हे काढलेलं आहे. रिसिविंग एंडची पॉवर डिवायडेड बाय आय इज इक्वल्स टू डिवायडेड बाय 33 kV 3,300 इंटू पॉवर फॅक्टर इज 1. Let R be the resistance of one conductor. रेजिस्टन्स आपण जर कन्सिडर केला, लाईन लॉसेस इज इक्वल्स टू 2I²R फॉर बोथ कंडक्टर्स. मग लाईन लॉसेस किती आले 22,222 इज इक्वल्स टू 2I²R. आयची व्हॅल्यू इथं पुट केली 60.6 अँपियर. दिस इज दी करंट ऑफ ट्रान्समिशन लाईन. त्याचा स्क्वेअर घेतला आणि रेजिस्टन्स काय आपल्याला दिलेलं आहे यांचं रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रेजिस्टन्स फाइंड आउट केला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी येते 3.025 ओहम. नंतर रेजिस्टन्सचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बेसिक फॉर्म्युला कोणता आहे रेजिस्टन्सचा तर resistance is equals to rho L upon A. This is the basic formula
आणि आपल्याला स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी जी आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स पण 1.725 एवढा दिलेला आहे. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू रेजिस्टिव्हिटीची पण दिलेली आहे. तर त्यावरून आपण ट्रान्समिशन लाईनची लेंथ फाइंड आउट करू शकतो. ट्रान्समिशन लाईनची लेंथ इज इक्वल्स टू रेजिस्टन्स इंटू एरिया डिवायडेड बाय resistivity. With the help of this formula we can find the transmission line length. मग हेच इथं दाखवलेलं आहे. इथं रेजिस्टन्स इज इक्वल्स टू रो एल बाय ए. एल काढायचं असेल तर आर इंटू ए डिवायडेड बाय रेजिस्टिव्हिटी विच इज गिवन इन दी एक्झाम्पल 1.725 इंटू 10⁶. ह्यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ट्रान्समिशन लाईनची लेंथ जी आहे ती भेटलेली आहे 13.6 किलोमीटर. एवढी लेंथ आपल्याला भेटलेली आहे ट्रान्समिशन लाईनची. ओके, सिम्पल फॉर्म्युलेज यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो आहे. एवढं डिफिकल्ट यामध्ये काय नाही आहे, फक्त थोडे फॉर्म्युला आणि थोडी कॉन्सेप्ट जे लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केली आहे ते लक्षात ठेवलं आणि KVA आणि किलोवॅटचं रिलेशन वगैरे लक्षात ठेवलं. पॉवरचा फॉर्म्युला बेसिक सगळ्या एक्झाम्पल्समध्ये तेच आहे. ओके, our next example is an overhead 3-phase transmission line delivered 5 megawatt at 22 kV at 0.8 lagging power factor. Resistance and reactance दिलाय 4 आणि 6 ओहम. Determine sending end voltage and percentage regulation. तर 3 फेजची ट्रान्समिशन लाईन आहे. डिलिव्हर किती करते लोड 5 मेगावॅट आणि व्होल्टेजची रेंज 22 kV ॲट 0.8 लॅगिंग पॉवर फॅक्टर. तर गिवनमध्ये काय काय दिलं आहे तर लोड पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फायर दिला आहे. नंतर पॉवर किती दिली आहे 5 मेगावॅट. 5 मेगावॅट मीन्स 5 इंटू 10⁶. म्हणजे तिथं काय 5000 इंटू 5 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ जरी केलं तरी चालतं आहे. मीन्स मेगावॅट मीन्स 10⁻⁶. देन रिसिविंग एंडचं व्होल्टेज दिलं आहे ते 22 kV दिलं आहे. ओके, देन रिसिविंग एंड व्होल्टेज पर फेज. आता हे जे व्होल्टेज रिसिविंग एंडचं दिलं आहे ते लाईन व्होल्टेज आहे. तर त्या लाईनचं फेजमध्ये कन्वर्जन करायचं असेल, दिस व्होल्टेज इज लाईन व्होल्टेज. लाईनचं फेजमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज इज इक्वल्स टू लाईन व्होल्टेज इज इक्वल्स टू फेज व्होल्टेज डिवायडेड बाय √3. फेज व्होल्टेज इज इक्वल्स टू लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3. गिवन व्होल्टेज इज लाईन व्होल्टेज. तर त्याचं फेजमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्याला डिवायडेड बाय √3 केलं. त्यामुळे बेसिक आपला फॉर्म्युला VPH इज इक्वल्स टू VL डिवायडेड बाय √3. या फॉर्म्युल्यानुसार हे गिवन व्होल्टेज आहे ते VL आहे. VL दिले 22 kV अँड डिवायडेड बाय √3. यानुसार आपण फेज व्होल्टेज रिसिविंग एंडचं काढलं 12,700 व्होल्ट. देन इम्पिडन्स पर फेज. इम्पिडन्स जो दिला आहे तो काय दिला आहे एक्झाम्पल्समध्ये 4+j6. रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स 4 रिॲक्टन्स 6. तर इम्पिडन्स पर फेज दिला आहे 4+j6. 4+j6 इज द इम्पिडन्स ऑफ दॅट दॅट ट्रान्समिशन लाईन. लाईन करंट आपण कसा काढणार आहे, बेसिक फॉर्म्युला P इज इक्वल्स टू VI cos phi. P इज इक्वल्स टू VI cos phi. यावरून I इज इक्वल्स टू P दिलेलं आहे 5000
इंटू 10⁻³ डिवायडेड बाय व्ही किती दिले 3 cos phi 0.8 आणि रिसिविंग एंडचे जे व्होल्टेज आहे ते 12,700. त्यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला लाईन करंट भेटणार 164 ॲम्पियर. 164 ॲम्पियर जो आहे तो लाईनचा करंट आहे. ओके, नंतर हे जे आहे ती शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची व्हेक्टर डायग्राम आहे. यावरून आपल्याला रेफरन्स आपण घेतला आहे रिसिविंग एंडचं व्होल्टेज. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं तर सेंडिंग एंड व्होल्टेज आणि पर्सेंटेज रेग्युलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सेंडिंग एंड व्होल्टेज तर इथं ह्या डायग्राममध्ये समजतं आहे. सेंडिंग एंड व्होल्टेज कुठे आहे? सेंडिंग एंड व्होल्टेज हे दिस लाईन. सेंडिंग एंड व्होल्टेज जर आपल्याला काढायचं असेल दिस, तर हे VR प्लस हा ड्रॉप म्हणजेच कसं तर VS इज इक्वल्स टू VR प्लस IZ. वेक्टर ॲडिशन ऑफ VR प्लस IZ इज इक्वल्स टू VS सेंडिंग एंड व्होल्टेज. मग हेच इथं फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे. VS इज इक्वल्स टू VR प्लस IZ. त्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज पुटअप करून मॅग्निट्यूड ऑफ सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला इथं भेटतं आहे. देन लाईन व्हॅल्यू ऑफ VS मीन्स जे काही मॅग्निट्यूड सेंडिंग एंड व्होल्टेज चालले त्याला लाईनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी √3 मल्टिप्लाय केलं. देन रेग्युलेशनचा फॉर्म्युला सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवायडेड बाय रिसिविंग एंड व्होल्टेज इंटू 100. दिस इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ रेग्युलेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. अँड आफ्टर पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ होल पॅरामीटर वी विल गेट regulation 8.825%. This is the formula for regulation. Then आपल्याला लाईनचे लॉसेस फाइंड आउट करायचे तर 3 फेज लाईन दिली आहे त्यामुळे पॉवर लॉस इज मल्टिप्लाइड बाय 3 I²R लॉस. I²R आयची व्हॅल्यू 164 चा स्क्वेअर इंटू 4 रेजिस्टन्स जो गिवन दिलेला आहे त्यावरून आपल्याला लाईन लॉसेस 322.752 किलोवॅट भेटलेलं आहे. देन ट्रान्समिशन इफिशियन्सी जी आहे ती इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय 5000 आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस. आउटपुट किती आहे डिलिव्हर किती करते ती ट्रान्समिशन लाईन 5000 मेगावॅट मीन्स 5000 डिवायडेड बाय 5000 प्लस लॉसेस जे आहेत 322.752. यावरून आपल्याला ट्रान्समिशनची इफिशियन्सी जी आहे ती 93.94 भेटते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. बघूया. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे A 3-phase short transmission line with impedance per phase is 5 plus j20 ohm. When sending end and receiving end voltage are 46.85 and the receiving end voltage 33 kV respectively at 0.8 power factor lagging, calculate current and transmission efficiency. ओके, तर इथं काय सांगितलं आहे 3 फेजची लाईन आहे. रेजिस्टन्स आणि जो ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स जो आहे तो दिलेला आहे. ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स 5 plus j20, रिसिविंग एंडचं व्होल्टेज 33 kV आणि सेंडिंग एंडचं व्होल्टेज जे आहे ते 46.85 kV हे दिलेलं आहे.
पॉवर फॅक्टर जो आहे तो 0.8 लॅगिंग आहे. तर आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा लाईन व्होल्टेजचं फेजमध्ये कन्वर्जन करून घेतलं. लाईन व्होल्टेज जे आहे जे 33 kVचं √3 डिवायडेड बाय करून 19.05 kV एवढं व्होल्टेज आलेलं आहे. देन सेंडिंग एंड व्होल्टेजचं पण लाईन व्होल्टेजचं फेजमध्ये कन्वर्जन केलं आहे. मीन्स VL/√3 41.85 डिवायडेड बाय √3 करून आपल्याला 27.0.5 kV इतकं व्होल्टेज भेटलं. ओके. देन युजिंग ॲप्रॉक्सिमेट इक्वेशन मीन्स सेंडिंग एंड व्होल्टेजचं जे इक्वेशन बेसिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे, जे वेक्टर डायग्रॅमवरून जे स्टडी केलेलं आहे. VS इज इक्वल्स टू VR प्लस IR cos ऑफ phi r प्लस XL साइन ऑफ phi r. करंट जो आहे करंट इज इक्वल्स टू सेंडिंग एंड मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवायडेड बाय ड्रॉप R cos ऑफ phi प्लस XL साइन ऑफ phi. याच्यावरून आपल्याला करंट भेटतो आहे. ओके. नंतर लाईनचे लॉसेस काढायचे तर 3I²R. 3I²R मीन्स 3 लाईन्स आहेत, 3 फेज लाईन आहेत, त्यामुळं 3I²R. करंट जो आहे तो 0.5 अँपियर. देन रेजिस्टन्स गिवन नाही 5 Ω. लॉसेस जे आहेत ते 3.75 kW एवढे लॉसेस इथं कॅल्क्युलेट झाले. आउटपुट पॉवर ॲट रिसिविंग एंड इज इक्वल्स टू √3 VR cos phi. पॉवर इज इक्वल्स टू √3 इंटू VR. रिसिविंग एंडचं व्होल्टेज 33 kV इंटू I इज दी पॉवर फॅक्टर 45.725 kW. इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस. आउटपुट किती भेटलं आहे 45.725 डिवायडेड बाय 45.725 प्लस लॉसेस इथे जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला 3I²R. 3.75 इंटू 100. इफिशियन्सी जी आपल्याला भेटली आहे हे कॅल्क्युलेशन करून दिस इज दी 99% इफिशियन्सी जी आहे ती आपल्याला भेटली. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज a 11 kV 3-phase transmission line has resistance of 1.5 Ω and reactance of 4 Ω per phase. पर फेजचा ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स दिला आहे. कॅल्क्युलेट पर्सेंटेज रेग्युलेशन अँड इफिशियन्सी ऑफ द लाईन when total load of 5000 kVA at 0.8 power factor lagging is supplied at 11 kV at the distance end. Means रेग्युलेशन आणि इफिशियन्सी ट्रान्समिशन लाईनची कॅल्क्युलेट करायची. दिलेलं गिवन काय आहे तर रिसिविंग एंडचं व्होल्टेज 11 kV. देन रेजिस्टन्स जो आहे तो 1.5 Ω आहे. रिॲक्टन्स जो आहे तो 4 Ω आहे. रिसिविंग एंडची पॉवर 5000 kVA. कॉस ऑफ phi r 0.8. तर बेसिक फॉर्म्युला P इज इक्वल्स टू √3 VL/IL. यावरून आपण करंट फाइंड आउट करतो. करंट इज इक्वल्स टू पॉवर डिवायडेड बाय √3 इंटू VR. पॉवर जी दिलेली आहे ती 5000 kVA डिवायडेड बाय √3 इंटू रिसिविंग एंडचं व्होल्टेज 11 kV. दॅट इज 11 इंटू 10⁻³ करंट 265.43 अँपियर. नंतर डिराइव्ड रिलेशन जे आहे ते सेंडिंग एंड व्होल्टेजचं. यावरून आपण सेंडिंग एंड व्होल्टेज फाइंड आउट करणार आहे. VS इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये VR cos ऑफ phi r प्लस IRचा स्क्वेअर प्लस VR इंटू साइन ऑफ phi r प्लस IXL चा स्क्वेअर. दिस इज द डिराइव्ड रिलेशन फॉर सेंडिंग एंड व्होल्टेज. विथ द हेल्प ऑफ दिस सेंडिंग एंड व्होल्टेजची व्हॅल्यू जी आहे ती 7320.63. आता आपल्याला नेक्स्ट रेग्युलेशन फाइंड करायचं आहे. रेग्युलेशन म्हणजेच सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवायडेड बाय रिसिविंग एंड व्होल्टेज इंटू 100. सेंडिंग एंडचं व्होल्टेजचं व्हॅल्यू पुटअप केल्या. रिसिविंग एंड व्होल्टेज
रिसिविंग एंड व्होल्टेज जे आहे receiving end voltage सिक्स थ्री फाइव वन. त्यावरून आपण रेग्युलेशन भेटलं 15.26. नाव आपल्याला इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. इफिशियन्सीचा बेसिक फॉर्म्युला जो आहे इफिशियन्सीचा बेसिक फॉर्म्युला आउटपुट रिसिविंग एंड पॉवर अपॉन रिसिविंग एंड पॉवर प्लस लॉसेस इंटू 100. रिसिविंग एंड पॉवरचे बाकीचे सगळे कॅल्क्युलेट करून जी काय आपल्याला इफिशियन्सी भेटते 92.8%. सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशनमध्ये पुटअप करून इफिशियन्सी जी भेटते 92.8%. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. A single phase 11 kV line with a length of 20 km is transmit 750 kVA load. The total inductive reactance of line is 5 ohm per kilometer. Resistance दिलाय 0.2 ओहम. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज आणि इफिशियन्सी ऑफ लाईन ॲट पॉवर फॅक्टर लॅगिंग. पॉइंटेड पॉवर फॅक्टर लॅगिंगला सेंडिंग एंड व्होल्टेज आणि इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे. गिवन डाटा काय आहे तर रिसिविंग एंड व्होल्टेज 11 kV आहे. KVA रेटिंग जे आहे ते 750. पॉवर फॅक्टर पॉइंटेड लॅगिंग. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो 0.5 × 20. यस मीन्स 20 जी आहे ती ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे. त्यामुळे रिॲक्टन्सला मल्टिप्लाय केलं विथ द ट्रान्समिशन लाईनची लेंथ. टोटल रेजिस्टन्स इज इक्वल्स टू 0.2 × ट्रान्समिशन लाईनची लेंथ. नंतर बेसिक फॉर्म्युल्यानं करंट काढला. ह्या इक्वेशन्समध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करून करंट जो निघाला 68.1818 ॲम्पियर. देन आपल्याला लॉसेस फाइंड करायचे आहेत. तर I²R लॉसेस जे आहेत ते फाइंड केले. आयची व्हॅल्यू पुट केली. रेजिस्टन्स जो आहे तो 4 ओहम. हे सगळे कॅल्क्युलेशन सिंपल कॅल्क्युलेशन्स केले. ओके. इफिशियन्सीचा फॉर्म्युला रिसिविंग एंडची पॉवर डिवायडेड बाय रिसिविंग एंड पॉवर प्लस लॉसेस इंटू 100. इफिशियन्सीमध्ये काय सगळं इक्वेशन्समध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर इफिशियन्सी भेटते 96.99. नंतर सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्याचं फॉर्म्युला काय सिम्पल आहे. VR IR cos ऑफ IR प्लस XL साइन ऑफ IR. सगळ्या व्हॅल्यूज VRची रिसिविंग एंडची व्हॅल्यूज करंट हे सगळ्या व्हॅल्यूज यामध्ये पुटअप केल्या. तर सेंडिंग एंड व्होल्टेज 11,627.28 व्होल्ट सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला भेटते. ओके. आता लास्ट एक्झाम्पल आहे. A 3-phase line of 5 km delivers 5000 kW at a power factor of 0.82 load. Resistance and reactance per kilometer of each conductor are
0.2 ohm and 0.5 ohm. If the voltage at the supply end is maintained 11 kV, calculate sending end voltage and efficiency. तर एक्झाम्पल्समध्ये काय काय सांगितलं आहे. 3 फेजची लाईन आहे, 5 किलोमीटर लेंथ आहे, डिलिवर्स करते आहे पॉवर 5000 किलोवॅट, पॉवर फॅक्टर 0.8 आहे, रेजिस्टन्स 0.2 आहे आणि रिॲक्टन्स आहे तो 0.5 आहे. इफ द व्होल्टेज ऑफ द सप्लाय एंड मीन्स व्होल्टेज जर आपल्याला सप्लाय एंडला मीन्स कंझ्युमर साईडला 11 kV जर ठेवायचं असेल तर सेंडिंग एंड व्होल्टेज आणि इफिशियन्सी फाइंड करायला सांगितले. सिम्पल आहे. I is equals to PR divided by √3 VL cos of fire. पॉवरच्या बेसिक फॉर्म्युल्याने करंट भेटतो. रिसिविंग एंडची जी पॉवर आहे ती 5000 किलोवॅट आहे. √3 डिवायडेड बाय VL इंटू कॉस ऑफ फायर 0.8. यावरून फाइंड आउट केला आहे करंट 320 अँपियर. सेंडिंग एंड व्होल्टेज VS चा बेसिक फॉर्म्युला VS इज इक्वल्स टू VR प्लस IR कॉस ऑफ फायर प्लस XL साइन ऑफ फायर. सेंडिंग एंडच्या व्होल्टेजचं जे काही इक्वेशन आहे त्यावरून सगळ्या व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप केलं आहेत. 11 kV रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे, मेंटेन करायचं आहे ते. करंट जो आहे तो 320 कॅल्क्युलेट करून भेटला आहे. रेजिस्टन्स 1, 0.8 पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फायर, साइन ऑफ फायर 0.6 कशावर भेटतं तर कॉस इनवर्स ऑफ फाय. कॉस इनवर्स फाय केल्यानंतर तिथं साइन ऑफ फाय भेटतो. कॉस इनवर्स ऑफ 0.8 केलं की आपल्याला अँगल फाय भेटतो आणि तोच साइन फाय मीन्स 0.6. देन आपल्याला सेंडिंग एंडचं व्होल्टेज भेटतं 11,754 व्होल्ट. दिस इज द सेंडिंग एंड व्होल्टेज. देन कॉपर लॉसेस कॅल्क्युलेट करायचे आहेत विच इज बेस्ड ऑन फॉर्म्युला 3I²R. 3 इंटू करंटची व्हॅल्यू इंटू रेजिस्टन्स. इफिशियन्सी रिसिविंग एंडची पॉवर अपॉन रिसिविंग एंडची पॉवर प्लस लॉसेस. रिसिविंग एंडची पॉवर 5000 किलोवॅट मीन्स मल्टिप्लाय बाय 1000 डिवायडेड बाय 5000 इंटू 1000 प्लस लॉसेस जे काही आपण कॅल्क्युलेट केलेत हे लॉसेस आपण कॅल्क्युलेट केलेत ते कॉपर लॉसेस कॅल्क्युलेट केलेले आहेत प्लस केलेले आहेत आणि इफिशियन्सी जी भेटली आहे फायनली 93.93. 93.93 जी आहे ती इफिशियन्सी आपल्याला भेटलेली आहे. ओके, हे झाले शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवरचे एक्झाम्पल्स. यामध्ये फक्त बेसिक कन्सेप्ट आणि पॉवरचं इक्वेशन बेसिक P इज इक्वल्स टू √3 VL IL कॉस ऑफ फाय यावरून करंट वगैरे काढून ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी आणि आपण रेग्युलेशन फाइंड आउट करू शकतो. कॉस ऑफ फाय आणि साइन फाय हे फक्त अँगल्स पॉवर फॅक्टरचे काढून आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. सिम्पल एक्झाम्पल्स आहेत शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण परफॉर्मन्स ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईनचा बघणार आहे. मीडियम ट्रान्समिशन लाईन्सबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. थँक्यू.